योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तान् संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। जन्माद्यस्यतो यादितरतः चार्थेषु विद्यस्वरात् तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मिषां धाम्ना स्वेन सदा निरस्तुकोकं सत्यं परम धीमहि। एकम शास्त्रम, स्वाध्याय वाले कौन कौन है? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। श्री वृंदावन धाम या ठिकाणी परम मंगलमय वातावरणामध्ये भगवंताच्या विशेष कृपा आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी सगळेजण पोहोचलेलो आहोत। आणि पोहोचल्यानंतर भगवत कृपा अशी की मी पहिल्या दिवशी सांगितलं की मानवी जीवनामध्ये भगवत प्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्याला तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे असं नामदेवरायांचं प्रमाण आहे। तीर्थयात्रा करावी दादा। का तीर्थयात्रा करावी? कारण तीर्थयात्रा केल्याने माणसाला जीवनाचं तीर्थत्व प्राप्त होत असतं। म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं, तुमच्या जीवनाला सौंदर्य तीर्थयात्रेमुळे, तुमच्या जीवनाचं जे वात्सल्य, जे आनंद आहे तो तीर्थयात्रेमुळे येतो। तुम्ही सुरेख दिसता, तुमचे आत्मिक सौंदर्य वाढतं, तुमचं मन शुद्ध होतं। आणि ज्याचं मन शुद्ध झालं, ज्याचं आत्मिक सौंदर्य वाढलं, ज्याचं आत्मिक समाधान वाढलं, तो कुठेही जरी राहिला तरी आनंदी राहतो आणि आनंद वाटतो। तो काय करतो? आनंदी राहतो सुद्धा आणि आनंद वाटतो सुद्धा। आणि हे सगळं कधी घडतं? ज्यावेळेस मानवी जीवनामध्ये तीर्थयात्रा करतात। म्हणून जैनांमध्ये, बौद्धांमध्ये ज्यावेळेस भगवान बुद्धांना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या कालावधीमध्ये वटवृक्षाच्या खाली बसलेले असताना नभाकडे पाहत असताना आत्मसाक्षात्कार झाला। आणि साक्षात्कार झाल्यानंतर ठाईचं बैसोनी कराय एक चित्त असं न मानता भगवान बुद्ध तिथून उठले। आणि उठल्यानंतर पहिला पाली भाषेतला शब्द त्यांनी वाणी उतरवली, अनिश्चावत सांघात। आलं लक्षात? हे सृष्टी दुःख मूळ आहे, तुम्ही जागे व्हा। म्हणून साधू संत सगळे मंडळी म्हणतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माचा। एक साधकाला म्हटलं, साधू संत काय तुमचं हे चाललंय, तुम्हाला कळतंय का काय? आमच्याकडे बायका आहेत, पोर आहे, एवढा मोठा प्रपंच आहे। त्यावेळेस साधू संत म्हणतात, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवास। मला असं वाटत असेल हे कामाला येतील तर हा भ्रम तुम्ही बाळगू नका, तुम्ही उठा, तुम्ही जागे व्हा। आणि तीर्थयात्रेचं मुख्यतम उद्दिष्ट ह्यासाठी असतं की माणूस जागा झाला पाहिजे। म्हणून पहा, आता सिद्धार्थांच्याच बाबतीत सांगायचं जर झालं, सिद्धार्थ ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस एका ज्योतिषाऱ्यांनी सांगितलं की हा माणूस, हा जो मुलगा आहे तुमच्या पोटी जन्माला आलेला, हा संन्यास घेणार आहे। आलं लक्षात? मी कधी संन्यास घेणार आहे? त्याच्या जीवनात त्याला दुःख दिसलं का तो संन्यास घेणार? कोणत्या आई बापाला वाटतं की आपल्या मुलांनी संन्यास घ्यावा? आणि सिद्धार्थ तर राजाचा मुलगा होता। आलं लक्षात? पाटलांच्या घरातला होता। क्षत्रिय कुला जेवढे संत होऊन गेलेत पहा, जैनांचे असतील, बुद्धांचे असतील, याच्यातले आपल्या आपल्या सनातन परंपरेत असतील, जास्तीत जास्त संत क्षत्रिय कुलातले। आणि मग सांगितल्यानंतर मग वडिलांनी ठरवलं की याला दुःखच नाही दिसलं पाहिजे, दुःख नाही दिसलं पाहिजे। म्हणून त्यांनी कधी त्या महालाच्या बाहेरच नेलं नाही। आलं लक्षात? महालातच बगीचा होता, त्या बगीच्याला पिकलेली पानं जी होती ती रात्रीची काय करून जायची, तोडून टाकायची। सुकलेली फुलं तोडून टाकायची। त्यांच्यासमोर म्हातारा माणूस कधी येऊन दिलं नाही, त्यांच्यासमोर रोगी माणूस कधी येऊन दिलं नाही। आणि अशा अवस्थेत सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस युवा झाले आणि युवा झाल्यानंतर त्यांचा विवाह लावला। आलं लक्षात? आणि विवाह लावल्यानंतर एक दिवस सहजच ते भ्रमणाला निघाले।
आपल्या फेरफटका मारायला निघाले की आपल्या राज्यामध्ये चला काय चाललंय कसं चाललंय पाहायला जाऊया आपण. आणि मग असं असताना ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा पुढे गेले त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांना एक रोगी माणूस दिसला. अंगाला कोड आले होते. त्यांनी विचारलं यांना काय झालंय. तर शिपायांनी सांगितलं यांना काय झालंय, रोग झालाय, यांना कोड फुटलेला आहे अंगाला. हा मला पण होऊ शकतो. त्यांचा प्रश्न काय होता, हा मला पण होऊ शकतो. शिपाई प्रामाणिक होता, महाराजांसारखा नव्हता. आलं लक्षात. त्यांनी सांगितलं हो तुम्हालाही होऊ शकतो. ते अनेक रोगी पाहिले, अंत करून दुःखी झालं. अरे याला रोग झालाय म्हणजे मला सुद्धा रोग होऊ शकतो. ही गोष्ट त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच होती, कारण रोगी माणूस कधी त्यांनी पाहिला नव्हता. आणि पुढे गेल्यानंतर एक म्हातारा माणूस पाहिला. त्यांनी आयुष्यात म्हातारा माणूस कधी पाहिलेला नव्हता. म्हणजे याला काय झालंय, म्हणजे हा म्हातारा झालाय, मग मी पण म्हातारा होणार. शिपायाने सांगितलं हो तू पण काय होणार आहे, म्हातारा होणार. म्हणजे माझी अवस्था सुद्धा याच्यासारखी होणार आहे. माझे सुद्धा गुडघे बोलणार आहेत. थोडं चाललं तर माझे सुद्धा पाय हत्तीवाणी होणार आहेत. मला चालता येणार नाही, मला बोलता येणार नाही. जर्जर अशी अवस्था होणार आहे. आणि आजूबाजूचे म्हणणार म्हणजे मरता तरी बरे. आलं लक्षात. हा मेला असता बरा झाला असता, अशी आजूबाजूची मंडळी म्हणणार. आणि मीही त्या अवस्थेत जाणार. मन अजून व्यथित झालं. आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर एक प्रेत चाललं होतं. एक प्रेत चाललं होतं. आणि ते पाहिलं, हे काय म्हणे, म्हणे हे प्रेत आहे. म्हणजे मीही मरणार का. शिपायाने सांगितलं तूही काय होणार आहे, मरणार आहे. म्हणजे मीही रोगी होणार आहे, मीही म्हातारा होणार आहे आणि मीही मरणार आहे. त्या क्षणी माणूस जागा झाला. त्या क्षणी माणूस जागा झाला. मी ज्या स्त्रीसाठी मोहामध्ये पडलो होतो, ज्या राज्याच्या मोहामध्ये पडलो होतो, ज्या सत्ता संपत्तीच्या मोहामध्ये पडलो होतो, ते माझ्या हातून जाणार आहे. एक उदाहरण सांगू. तीर्थयात्रेच्या ठिकाणी तुम्हाला काय सांगणार, आलं लक्षात. मी शक्यतो तीर्थाच्या एक ठिकाणी आल्यानंतर व्यवहार शिकवतो आणि घरी असताना तीर्थयात्रेचं महत्व शिकवतो. आलं लक्षात. महाराज आपण ठाण्याच्या शहरात राहतो, बरोबर का नाही. सत्ता संपत्ती असणारा ठाण्यातला एक वैभवशाली माणूस, रेमंड कंपनीचा मालक. आलं लक्षात. एवढी मोठी करोडोची संपत्ती महाराज मुलांना शिकवतात, मोठं करतात. आणि अपेक्षा असते की म्हातारपणाची माझी काय काठी आहे. किती करोडोची संपत्ती आहे. आजही कमीत कमी 3-4 हजार कोटीची संपत्ती जागा ती रेमंड कंपनीची कुठे हा वर्तकनगरला काय आहे. मला वाटतं रेमंडचे नाही, मला वाटतं कॅडबरीचे कंपनीचे मालक असं कोणते, रेमंड का कॅडबरीच्या कंपनी, रेमंड. हा विजयपथ सिंगल. परिस्थिती अशी झाली, सगळी संपत्ती कोणाच्या नावावर केली, मुलाच्या नावावर केली. पुढे असं झालं सज्जना हो, एवढं मोठं वैभव उभा करणारा माणूस जर त्या वैभवाचं टोक पाहायला गेलं तर एखाद्या टोपी घातलेल्या माणसाने वरती पाहिलं तर त्या वैभवाचं टोक दिसणार नाही, पण याच्या डोक्यातली टोपी पडेल. एवढं मोठं वैभव निर्माण केलं. मुलाच्या ताब्यात गेल्यानंतर दुर्भाग्य असं मुलांनी त्याला काय केलं, बेदखल केलं. आणि परिस्थिती अशी की भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहावं लागलं, ज्याची मुंबई सारख्या ठाणे सारख्या शहरामध्ये करोडोची जमीन आहे, करोडोची जमीन आहे. भाड्याने राहावं लागलं. उदरभरणाला काहीच व्यवस्था नाही. आणि एवढा मोठा कंपनीचा मालक तोंड बांधायचा. आलं लक्षात. कोरोनाच्या कालावधीतली घटना ही, त्याच्या आधीची घटना आहे. घरात उपासमार व्हायला लागली. म्हातारपण वाईट असतं दादा, आणि ते सगळ्यांच्या पदरी येणारे हे विशेष आहे. आलं लक्षात. याच्यातून कोणीही सुटलेला नाही महाराज. वाईट वाटलं. जगायचं कसं, कुणासाठी जगायचं. याच्यापेक्षा मेलं असतो तर काय झालं असतं, चांगलं झालं असतं. की मरण यातनापेक्षाही वाईट आहे. मरण भले परी काय अवकळा आहे. आणि दादा तुम्हाला सांगतो, एवढा करोडोचा मालक ज्यावेळेस त्याच्या ड्रायव्हरला सुद्धा लाख 2 लाख पगार होता, त्याच्या घरामध्ये उपासमारी व्हायला लागली. ओलाची भाड्याची गाडी घेतली ड्रायव्हरिंग करण्यासाठी. आलं लक्षात. आणि ड्रायव्हरचं काम करू लागला. तोंड बांधत होता, कारण जग काय करेल, ओळखेल,
एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक काय करतो? ड्रायव्हर चालवतो. ड्रायव्हिंगचं काम करतो, टॅक्सीचं चालवण्याचं काम करतो. सदर कार्यक्रम सत्य घटनावर आधारित आहे. परिस्थिती अशी झाली, त्यांचे ड्रायव्हर सुद्धा त्या गाडीत कोणी बसेल का ओलाच्या मारात? ड्रायव्हरला सुद्धा त्यांच्या काही लाख लाख रुपये पगार आहे. पण एक चुकून त्यांच्याच कालावधीमध्ये त्यांच्या कृपेने एका व्यक्तीला त्यांनी कामाला लावलं होतं. तो चुकून त्या टॅक्सीमध्ये चढला आणि चढल्यानंतर त्याला कळालं की ज्यांनी आपल्याला पोटा पाण्याला लावलं तेच साहेब काय इथे. त्याच्या खळकन डोळ्यामध्ये पाणी आलं. साहेब तुम्ही इथे कसं? म्हटले बाळा, मलाही असं वाटत होतं माझ्याकडे सत्ता होती, सौंदर्य होतं, संपत्ती होती, हजारो लोकांचा, माझ्याकडे कमीत कमी 10 ते 15,000 वर्कर लोकांचा काय होता? स्टाफ होता. माझ्या ड्रायव्हरला 75,000 रुपये पगार होता. असं असताना सगळं ज्या वेळेस असताना मदांध असताना मला कळालं नाही. मला मुलांनी बेदखल केला. आज मला जगण्यासाठी, माझ्या धर्मपत्नीला आधार देण्यासाठी, तिच्या पोटामध्ये 2 तांदळाचे दाणे टाकण्यासाठी मी काम करतोय. पण ऐक, तू कुणाला सांगू नको बरं, हे कुणाला सांगू नको. माझं काय नाही रे, पण त्या मुलाला लोक काय ठेवते? नाव ठेवते. काय कमी होतो महाराज त्याच्याकडे? कोणती गोष्ट कमी होती? फक्त एकच, आयुष्यात सगळं असताना तीर्थयात्रा केल्या नाही, साधूंची संगत केली नाही, भगवंताचं भजन केलं नाही, वेळीच जागा झाला नाही. परिणाम असा झाला, गाडी निघून गेली. शहाणपण आलं. उशिरा आलेलं शहाणपणापेक्षा न आलेलं बरं. उशिरा आलेलं शहाणपण अंतःकरणाला वेदना देत असतं, दुःख देत असतं. आलं लक्षात? उशिरा शहाणपण येतं ना, ज्यावेळेस ही मंडळी आपली आहे, आपल्या बरोबर असून आपली नाही. ही मुलं आपली आहेत, आपल्या बरोबर असून आपली नाहीत. हे नातेवाईक आपले आहेत, आपल्या बरोबर असून आपले नाहीत. हे ज्यावेळेस कळतं ना, जिवंतपणे कळतं ना, त्यावेळेस दुःख होतं. भगवान बुद्ध म्हणले अनिच्छावत सांगा. पाली भाषेतले शब्द आहेत, बुद्ध बोधामध्ये वाचून घ्या तुम्ही. दुःख झालं, खूप वाईट वाटलं, काय करणार? आणि त्या क्षणी घर सोडलं. त्या क्षणी घर सोडलं आणि 12 वर्ष तपश्चर्या केली. अनेक प्रकारच्या तप केलं, चरैवेती अनेक भारत भ्रमण केलं. पण एक दिवस असा उजळला की या तीर्थयात्रेच्या पुण्याने ज्यावेळेस सगळं जग फिरलं पण देव मिळाला नाही. आणि जग फिरून ज्यावेळेस एका वटवृक्षाच्या खाली पौर्णिमेच्या रात्री बसला, त्यावेळेस त्याला साक्षात्कार झाला की मी ज्याला शोधत होतो तो तर माझ्या आताच आहे. कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, हृदयात हा बघा, कैसा हृदयामध्ये मी आराम, असा हृदयात असलेला माणूस हा राम काय राहिला? उपाशी राहिला. साक्षात्कार झाला. आणि मग साक्षात्कार झाल्यानंतर मग मात्र मगही भ्रमण केलं. आणि मग मात्र भ्रमण केलं ते वेगळं होतं. ते ज्यावेळेस चालायचे त्यावेळेस 1000 लोक त्यांच्या पाठीमागे चालायला लागले. त्या अंगुलीमालाची कथा तुम्हाला माहिती असेल. आलं लक्ष? एक माणूस मारला का त्याचं एक बोट तोडायचं आणि ते गळ्यामध्ये काय करायचं? घालायचं. हा, असा अंगुलीमाल ज्यावेळेस कळालं, भूक लागलेली होती, सगळे लोक म्हटले की याच्याकडे जाऊ नका, हा अंगुलीमाल हा माणसं मारतो आणि त्याचे बोट कापून गळ्यामध्ये काय करतो? घालतो. भगवान बुद्ध म्हटले माझा जन्मच त्याच्यासाठी आहे ना. आज खरं भिक्षा खायची असेल तर कोणाची खायची? अंगुलीमालचेच खायची. त्याचा कोण उद्धार करणार? चांगल्याला तर कोणी घेऊन जाईल महाराज, कोणी जबाबदारी घेईल, कोणी हे करील. 60, 70, 75, 85 नाही म्हणे त्याच्याकडेच जायचं. सगळे म्हणले नको. पण बायको धार्मिक होती. महाराज अन्नदान केलं, अन्न खाल्लं आणि खाल्ल्यानंतर मग त्या अंगुली मालाला पाहिलं तर बायको रागवला. हा, बऱ्याच जणांचा महिलांचा अनुभव असेल. या गोष्टीवर मी एक सत्र घेणार आहे मुंबईला. 5 स्त्रिया सांगणार आहे आपल्या गोकुळनगर मध्ये. द्रौपदी, अहिल्या वगैरे ते सगळं प्रकरण मी हाताळणार. तर एवढं सगळं पाहिलं आणि अन्न ग्रहण केल्यानंतर साधू जरी असला तरी अन्न घेतलं तर त्याचं काय तर ऋणातून काय व्हावं लागतं? मुक्त व्हावं लागतं. या लोक अन्नदान करतात ना, आपल्याला असं वाटतं, एक लक्षात घ्या, तुम्ही जे महाराजांना ते मूल्य भरता
ते मूल्य माणसं सांभाळायचंय. कसलं मूल्य आहे? माणसं सांभाळायचं मूल्य आहे ते. ते तुम्ही दिलेल्या तुमच्या व्यवस्थेचं नाहीये. आलं लक्षात? व्यवस्थेचं सगळं जे गणित आहे, ते जे अन्न आहे, ही सगळी मंडळी अन्नदान करतात महाराज. आणि कुणी जरी असला तरी त्या अन्नातून मुक्त व्हावं लागतं. त्याचं ऋण राहतं. आमचे गुरुजी सांगायचे, आम्ही भिक्षा मागून जगलेली माणसं, भिक्षुक आहे आम्ही. आलं लक्षात? आणि आम्ही मधुगिरीला आळंदीला जायचो, भाकरी घेऊन यायचो आणि ते अन्न ग्रहण करायचो. आणि ग्रहण केल्यानंतर आमचे बाबा आम्हाला म्हणायचे की बाबा हो, लोक माऊली म्हणून तुम्हाला अन्न देताय, तुम्ही माऊलीची प्रदक्षिणा करा, माऊलीचं दर्शन घ्या, माऊलीचं भजन करा, कीर्तन करा, यासाठी दिलेलं आहे तुम्हाला ते. जर तुम्ही ते खाल्लं आणि नाही केलं ना, पुढच्या जन्मात बैल होऊन फेडावं लागेल. ही मंडळी आज मुंबईवरून राहून आमचे सुरेश महाराज सिनलकर 15 दिवसापूर्वी त्यांना कळालं वृंदावनला जाणारी ती मंडळी, त्यांच्या घरी प्रवचनाला गेलो होतो. आलं लक्षात? त्यांनी त्यावेळेस सुद्धा 1000 रुपये दिले. म्हणे महाराज वृंदावनच्या पंक्तीला तुम्ही तिथे गेल्यानंतर काय करा, खर्च करा. तिथं त्यांचं अन्न आपण खातोय. काल कराळे दादांचं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या या सगळ्या मंडळींनी काही 2-4 रुपये दिले, आपण त्यांचं खातोय. आलं लक्षात? आणि जर आपण भजन नाही केलं ना, आपण तीर्थयात्रा नाही केली ना, वाया जाईल ना रे दादा. बैल होऊन फेडावं लागेल. फेडावं लागेल का नाही फेडावं लागेल? आलं लक्षात? आणि मग तीर्थयात्रा करायला केली पाहिजे. आलं लक्षात? तीर्थयात्रा कुणी कुणी केल्या? भगवान वृषभ, जैन धर्मातली एक विशेषता आहे. त्यांच्यातलं मुख्य आचरण काय? कोणी साधू झाला का तो एका ठिकाणी थांबणार नाही. चरई वेती तो चालत राहणार. आयुष्यात कधी चप्पल घालणार नाही. रात्र झाल्याने कधी अन्न ग्रहण करणार नाही. कोणत्याही पात्रामध्ये खाणार नाही, हातात खायचं. आलं लक्षात? शौचात संडासाला जायचं नाही, संडास मध्ये जायचं नाही. बारीक बारीक नियम आहेत. नाकावर पट्टी बांधायची. त्या श्वासाने सुद्धा एखादा जीवाचा काय होऊ नये, हा, हिंसा होऊ नये, एवढा अहिंसक धर्म. आला लक्षात? किती मोठं तप आहे महाराज. करू शकतो का आपण? कधी पाहिलं तुम्ही? जैन साधू हातामध्ये ते चवर घेऊन चालतात. आलं लक्षात? आणि ती सगळी मंडळी जैन साधू, जैन साध्वी, वस्त्र लावून केस काढायचे नाहीत, उपटून काढायचे. आपल्या सनातन धर्मामध्ये तर सोपं आहे महाराज. वस्त्र लावून मस्तपैकी टक्कल बिक्कल करून मेकअप करून आपण निघतो. अंगाला साबण लावायचा नाही, शॅम्पू लावायचा नाही. किती मोठं तप आहे महाराज. आणि ती मंडळी, सगळी मंडळी चरई वेती काय करतात? चालत राहतात, तीर्थयात्रा करतात. म्हणून माणसाने तीर्थयात्रा करावी. आयुष्यभर आपण एक दुसऱ्यांविषयीची कंप्लेंट करतो ना, आज हीच भाजी बनवली, आज पाणीच व्यवस्थित गरम नव्हतं, आज हेच नव्हतं, तेच नव्हतं. प्रत्येक पुरुषाची कंप्लेंट आहे की आपली बायको आपली ऐकत नाही, आपली सुनबाई आपला ऐकत नाही. प्रत्येक बाईची पण कंप्लेंट आहे, बाकीच्या पुरुषांना जे कळतं ते माझ्या नवऱ्याला का कळत नाही. म्हणजे ज्यावेळेस ते तीर्थयात्रेला येते ना, त्यावेळेस त्याला काहीच माहिती नसतं. तीर्थयात्रेमध्ये तुम्हाला काहीच माहिती नसतं. पुढं तुम्ही मस्त चांगलं नियोजन करता, पण तुमचं नियोजन त्याच्या हातात असतं. मग काल गाडीत जे आले ना, बारक्या गाडीत, त्यांना विचारा काय असतं. पुढे गुरु बाबा, तुम्ही एक चिंतन करत असता आणि तुम्हाला ज्यांनी आणलंय ना, तो भगवान परमात्मा, तो एक तुमच्या बाबतीत काहीतरी चिंतन करत असतो. अरे थांबा. बोलो राधे राधे. ऐका जरा, हे प्रवचनाचे संस्कार नाही, एक शिस्त असते. तर मला हे सांगायचंय कि सपने तो सब सजाते हैं लेकिन पूरे नहीं होते. वृंदावन वही आते हैं जिनको हमारे ठाकुर जी. वाह वाह वाह. आमचे खोटं वाटत असेल तर मनोरे अवतारांना विचारा, ते भुक्तभोगी आहेत. आमचे पेटकरांना विचारा, ते भुक्तभोगी आहेत. तुम्ही मस्त तिकीट करता, पैसे भरता, सगळं करता, पण देवाने तुम्हाला बोलवलं नाही ना. देव आहे. जर एखाद्याच्या घरात घर मालकाने ठरवलं नाही घरात नाही शिरायचं, हे काय तीर्थयात्रा नाही, देवाच्या घराचं बोलणं आहे. तीर्थयात्रेला कोणी जाऊ शकतं. सगळीच माणसं ओळखीची असतात म्हणून सगळे आपण घरी नेतो का? ओरिजिनल मालच घरी नेतो. कळतंय का? म्हणून हे जी आलेली मंडळी ही कशी आहेत? ओरिजिनल माल आहे. देवाने उगाच कोणाचाही स्वीकार करायला मोकळा नाही तो. आलं लक्षात? म्हणून तीर्थयात्रा केली पाहिजे.
तीर्थयात्रा खरं तर पायीच केली पाहिजे महाराज. तीर्थयात्रा त्यालाच म्हणतात की त्यांनी काय केली पाहिजे. म्हणून पंढरपूरचा वारकरी पहा महाराज, वारकरी वारी या शब्दातच येतो, वारी करतो. वारी फक्त पंढरपूरची वारी पण वारकरीच नाही करत, आपणही करतो. पण आपली वारी थोडीशी काय आहे, वेगळी आहे, वेगळी. आपली वारी म्हणजे वारी वारी जन्म मरणाची. हारी पडलो आता संकट निवारी. देवा आता काय म्हणतोय, संकट आले देवा तू माझा बाप. आलं लक्षात. संकट गेल्यावर म्हणतो तेव्हा तुझ्या बापाचाही मी. बरोबर की नाही. तीर्थयात्रा असलं की वाटतं अरे आपण दानधर्म केला पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे, आपण दर्शन घेतलं पाहिजे, साधू संतांची संगत केली पाहिजे. कुठं तीर्थयात्रेत असला का. पण मनाचे हजारो वर्षाचे संस्कार आहेत ना, लगेच मग दुसऱ्या वेळेस लगेच क्षण नाही राहत. नाही नाही, धंदा यांचा काय करता, यांच्या नादात आपले कष्टाचे पैसे वाया घालवता का, वाटतं का नाही. वाटतं महाराज. मनावर आज जे संस्कार आहेत ना ते पिछा सोडत नाही, आयुष्यभर तेच केलेलं असतं ना. आयुष्यभर जे जे तुम्ही आयुष्यभर करता, जसं दिवसभर केलेलं स्वप्नात येतं. कुणाला स्वप्नात भगवंताचं दर्शन झालंय या 4-5 दिवसामध्ये महाराज. असं नका समजू. आपल्या अवतीभोवती खूप ताकदीची माणसं असतात महाराज, खूप ताकदीची माणसं असतात. ताकद कशाला म्हणतात तुम्हाला सांगू. आता पाठीमागं मी एक पद ऐकलं, अंकेशला मी सुरुवातीला भेटल्याच ते पद ऐकलं मित्तल सरांचं, वो भी अपने ना हुए दिल भी हाथों से गया. ते पद ऐकलं आणि त्याचं चरित्र ऐकलं. या भारतातला पहिला IPS ऑफिसर 21 वर्षामध्ये झालेला. आलं लक्षात. मित्तल सर किती वर्षात, 2011 मध्ये 68 क्रमांकाची UPSC रँक. आलं लक्षात. महाराज त्यांनी 11 वर्ष सर्व्हिस दिली, कलेक्टर म्हणून त्यांनी पद भूषवलं. किती वयात, 21 वयात, 21 वयात महाराज, 21 वयामध्ये. आणि दिल्ली पासून तर मिझोरम पर्यंत, नागालँड पर्यंत त्यांनी त्या 10 वर्षामध्ये एवढ्या बढत्या मिळाल्या, एवढा प्रतिभाशाली माणूस. आलं लक्षात. पण भजनाचे संस्कार लागले. कशाचे संस्कार लागले, भजनाचे संस्कार. आता 34-35 वर्षाचा माझ्या वया इतका माणूस, लय फार मोठा नाही, तुमच्या मुलाच्या वयाचा माणूस. आलं लक्षात. महाराज जी हम बाद में बंद कर देंगे. माझ्या वयाचा माणूस मी तुम्हाला सांगतोय महाराज, सगळं सोडलं, एवढ्या मोठ्या पदाला काय केला, राजीनामा दिला, भजन करू लागला महाराज. म्हणून लक्षात घ्या, हे सोपं नाही. देवाचं भजन करणारा, आपण भजन करणं आणि देवाने आपल्याला आपलं मानणं हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. आलं लक्षात. मग महाराज आमचा उद्धार तर झाला, मी पंगत दिली. अरे बाबा, उद्धार करणं वेगळं आहे, पंगत देणं वेगळं आहे. आलं लक्षात. उद्धार तर तुझा नाही पंगत दिली तरी होईल. आलं लक्षात. नाही दक्षिणा दिली तरी होईल. आलं लक्षात. उद्धार करायसाठी तीर्थयात्रा करायच्या असतात महाराज. पुण्य मिळवायसाठी तर घरी पण मिळवू शकता तुम्ही. पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तीर्थयात्रेत फक्त पुण्य मिळवायसाठी यायचं नसतं, तर भगवंताच्या प्राप्तीसाठी जे मूलतम साधन आहे ते मिळवायसाठी यायचं असतं महाराज. म्हणून पहा, मी त्या दिवशी सांगितलं, गोपिकांनी कुठंच गेल्या नाही गोपिका, देव त्यांच्या समोर नाचू लागला. काय पुण्य मिळवलं असेल त्यांनी. रोज तीर्थयात्रा करत होत्या, रोज रोज करत होत्या महाराज. आलं लक्षात. ते दही घ्यायचं, ते दूध घ्यायचं, ते माखन घ्यायचं आणि मथुरेच्या बाजाराला जायचं. आणि मथुरा ही सप्तपुऱ्यांपैकी एक काय आहे, सप्तपुऱ्यांपैकी एक पुरी असल्यामुळं रोजची तीर्थयात्रा घडायची. ती पुण्याचा संचय झाला आणि भगवान परमात्मा त्यांच्या अंगणामध्ये काय करू लागला, नाचू लागला. म्हणून माणसाने जर व्हायचंच असेल ना, तर त्या गोपिकांचं यथा व्रज गोपिका नाम नारद भक्तस्वरामध्ये सांगतात. आलं लक्षात. नाही कसं व्हायचं तुम्हाला सांगू का, त्या बासुरीप्रमाणे व्हायचं. आपली सगळी भक्त मंडळी मिळाली आणि ती बासुरी बनसी. आलं लक्षात. त्याला आपल्या एकदम पारिभाषिक मराठी शब्दात पावा म्हणतात. आलं लक्षात. तो पावा, त्या पाव्याला हे सगळे भक्त मंडळी आले आणि विचारलं की का ग योगियांच्या ध्यानी देता नातुडसी, असा तो योगिया दुर्लभ असणारा भगवान परमात्मा शक्यतो जपी तपींना सुद्धा जवळ करत. अरे बायका पोरं सोडून देऊन आयुष्यभर भजन करतात, त्यांच्या तो स्वप्नात सुद्धा येत नाही. आलं लक्षात. आणि हा जगाचा मालक असणारा तो तुला जवळ करतो. नुसतं जवळ नाही करीत, तोंडाला लावतो, तोंडाला तुझं चुंबन घेतो.
काय पुण्य केलं गड्या तू काय पुण्य केलं की जो कोणाच्याच हाताला लागत नाही हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याची धरू पाहता हा कैसा येईल आता गोकुळच्या नारी. आहेत ना गोकुळच्या नारी इथं. गोकुळ नगरातलं तर आहेतच. आणि मग पावा बोलू लागला, ती बासुरी बोलू लागली. खरं सांगू माझ्याकडं खूप दोष आहे, खूप दोष आहेत. किती छिद्र आहेत, किती दोष आहेत हे माझं मला सुद्धा माहिती नाही. पाहिलं का ते पावा कधी बासुरी पाहिली? त्याला काय आहेत? छिद्र आहेत, अनेक बिळ आहेत. आलं लक्षात? अनाथा अपराध मी तो अनाथा अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझला आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माये बापा. नाही ऐकली गायली गीते नावडे पुराण वैष्णव संत केली बहुत परनिंदा. ते नाटाचा अभंग पूर्ण वाचून घ्या तुम्ही, पहा. ऐका, नाही तर आपले शंकराचार्य सुद्धा सुंदर म्हणतात की यदाक्षरम पदम भ्रष्टम, किंवा त्या प्रकरणाची सगळं क्षमामापन स्तोत्र पहा. ऐका, आपल्या सरस्वतीला देवीला जे समामापन केलेलं आहे ते पण पाहून घ्या तुम्ही. आलं लक्षात? असं असताना अनेक छिद्र अनेक दोष माझ्यामध्ये किती आहेत मावशी? शांतता राखा. अनेक छिद्र आहेत. मग काय असं पुण्य केलं? तर तिचं उत्तर फार सुंदर आहे. ती काय म्हणते सांगू? ती म्हणते माझ्यात अनेक दोष आहे, पण कदाचित भगवंतानी माझ्यात एक गुण पाहिला असेल. कदाचित भगवंतानी माझ्याकडे काय पाहिला असेल? एक गुण पाहिला असेल. वासरेला विचारलं, अच्छा बरं काय गुण येतो? ते म्हणते मी आतून मोकळी झाली. मी काय झाले? आतून मोकळी झाले. काय त्याला नवल वाटलं? सगळे दोष माझ्यात आहेत, आता माझे दोष तो झाकतोय बोटांनी. आलं लक्षात? माझे दोष तो झाकतोय आणि माझ्यासारख्या पोकळ असलेल्या बेसूर असलेल्या दोषवानाला सुद्धा चांगले आनंदाचे सूर माझ्यातून काय करतो? तो बाहेर काढतो. ते पण माझ्या ओठातून, स्वतःचा ओठ लावून. आलं लक्षात? माझ्या ओठातून ते सुंदर शब्द काय करतो? बाहेर काढतो. तीर्थयात्रा कशासाठी करायची असते दादा? बाहेरून तर तुम्ही बाहेर लावून ज्यावेळेस साबण लावून आंघोळ करसाल तर बाहेरून काय व्हाल? स्वच्छ व्हाल. पण तीर्थयात्रे ज्यावेळेस तुम्ही यमुनी स्नान करता, मानसी गंगेमध्ये स्नान करता, राधा कुंडामध्ये श्याम कुंडामध्ये स्नान करता, वृंदावनाची गोवर्धनाची परिक्रमा करत असताना त्यावेळेस तुम्ही रोज पावला पावलाला राधे राधे म्हणत असताना तुम्ही आतून शुद्ध होत राहता. आणि मग एक दिवस असा येतो, आलं लक्षात? एक लक्षात घ्या, परमार्थात केलेली कोणतीच गोष्ट कधीच वाया जात नाही आणि संसारात केलेली कोणतीच गोष्ट कधीच कामाला येत नाही. तुम्हाला असं वाटतं की ते कामाला येते? नाही, अजिबात नाही. नाही येत कामाला. ती येऊ शकत नाही. आली असती तर आधी रावणाची आली असती. रावणाच्या संपत्तीचं किती वर्णन आहे महाराज. रावणाची पहिली आणि सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती सांगतो. पहिली आणि शेवटचीच सांगतो. रावणाची सगळ्यात मोठी संपत्ती आणि शेवटची संपत्ती म्हणजे पतिव्रता असणारी बायको. कशी बायको आहे त्याला? पतिव्रता असणार. ही सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. सोनं नाणं तर आपण असे कमवू शकतो. म्हणून संपत्तीच्या व्याख्या समजून घ्या. चांगला घरंदाज मुलगा, संस्कारवान मुलगा जन्माला आला, आलं लक्षात? आजही तो दर्शन घेतो उठल्यानंतर, तुम्हाला दुखणं भाण्याला विचारत असेल तर तो मुलगा चांगला आहे. आलं लक्षात? त्याच्या मनातून का होईना त्याचा काय करा? स्वीकार करा. आपली जी कायम जी सवय लागलेली आहे ना, सुनबाई वाईट, मुलगा वाईट, सगळे वाईट, ही जे स्वभाव आहे हा आपलं म्हातारपण वाईट करणार आहे. तुम्ही जगाला ज्यावेळेस सारखं वाईट वाईट म्हणत असताना त्याच्यात फक्त एकच होत असतं, तुम्ही वाईट होत असता. कोण वाईट आहे या जगामध्ये? ज्ञानोबारायांना 9 वर्षाची मुक्ताई म्हणते, एक आपण साधू झाले आणि एर कोण वाया गेले? तुम्ही स्वतःला ज्ञाना म्हणताना, ज्ञान देव म्हणताना तुम्हाला असं वाटतं मी साधू झालो आणि कोण वाया गेलं? सांगा ना, कोण वाया गेलं याच्यात? मी तुम्हाला सांगतो महाराज, एवढी लोक आहे महाराज, एवढी सगळी लोक आहेत आणि एवढ्या सगळ्या लोकांनी आज एवढी पूर्ण ब्रज दर्शन त्यांनी घेतलं. कोण वाया गेलं महाराज? सगळ्यांची यात्रा पूर्ण झाली महाराज. ही भगवंताची कृपा आहे महाराज तुमच्यावर. कोण जवळ करतो महाराज आपल्याला? आपल्या दुर्गुणांचा दर्प एवढा आहे की लोक आपल्यापासून लांब जातात, पाहिल्यानंतर सुद्धा जवळ येत नाही.
माणसाने असं काहीतरी केलं पाहिजे की लोक आपल्यापाशी आली पाहिजे, जवळ बसली पाहिजेत. काय आमच्याकडे महाराज बारकाईने विचार केला तर काय आजही आम्ही भिक्षुकच आहे. काय आपल्याकडे तुमच्यासारख्या अधिकारी मंडळी, आता डोंगरे महाराज असतील, गावडे महाराज असतील, बालाजीदादा असतील, ही सगळी मोठी मोठी मंडळी तुमच्यासारख्या भगिनी, काही ऑफिसर आहेत, काही शिकलेले आहेत, आमच्यापेक्षा टिपल टिपल. आमचे निलकताईचे डबल ग्रॅज्युएशन झाले. आमची सगळ्यांचंच काय, आता कोणाचं नाव घेतलं का लगेच दुसऱ्याला वाटतं महाराजांनी आमचं नाव नाही घेतलं. लय मोठं अडचण काम आहे. कोणाचं कधी कधी चांगलं सांगणं सुद्धा चांगलं नसतं, ते फक्त मनात ठेवायचं असतं. आलं लक्षात. आणि असं असताना तुम्ही आमचं ऐकता. आम्ही कितीतरी, मी महाराजांनी आमच्या धनावडे महाराजांना विचारा काय बोलू मी. आता त्यांचा अधिकार किती मोठा आहे. आमच्या गडाख दादांना तर पहिल्या दिवसापासून झापतच आले. कुठे गडाख दादा? गडाख कुठे? गडाख हा पहिल्या दिवसापासून जे धरलाय ना दाऱ्यावर, त्यांना काय त्यांची माझी काय कुंडली जुळाना का काय कळानं. पण तोही माणूस असा आहे की महाराज तुम्ही किती बोला मी सोडणारच नाही. शेतकरी कसा आहे महाराज, जरी गाईने लात मारली तरी दूध काढायचं सोडून देत. तशी माझ्या बरोबर बालाजी दादा, ही माणसं सगळी शेतकऱ्याची आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे, जरी बोलेगा ना दूध तो दे रहा है ना, जब तक दूध दे रहा है तब तक छोडणे का नाही. अरे लक्षात असू द्या. म्हणून तीर्थयात्रा माणसाने केल्या पाहिजेत, तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. तेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. महाराज तुम्ही जे परमार्थातलं करताना कधीच वाया जात नाही. तुम्ही एक शीत दिलेले अन्न, तुम्ही एक अन्न देता, पण ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याला काय जातात 4-4, 5-5 महिने जातात. आलं लक्षात. आणि अनावधानाने ते अन्न ज्यावेळेस आपल्याकडून त्याग होतो त्याचं पाप लागत असतं. म्हणून आमच्या त्या आदिवासी भागामध्ये, जुन्नर तालुक्यात काही आणि आदिवासी भाग आहे. आलं लक्षात. ठाणे जिल्ह्यामध्ये आता ज्या आश्रमाचं काम चालू आहे त्या ठिकाणी आदिवासी भाग आहे. तर त्या ठिकाणी असं म्हणतात, कनश्री म्हणतात त्याला. कन म्हणजे अन्न, आणि श्री म्हणजे देवी, म्हणजे अन्नपूर्णा. ते जर ते तिकडं लहानपणापासून शिकवून देतात की अन्नाचा त्याग करायचा नाही, आणि जर त्याग केला तर कनश्री काय होते? कोपते महाराज, कोपते. आणि मग मोठा उत्सव करावा लागतो महाराज त्याला, त्या कनश्रीला काय करायला? शांत करायला. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही अन्नदान करता ना, इथं करा असं नाही म्हणते मी, विषय समजून घ्या. तुमच्या दारात एखादा माणूस आला, भुकेलेला असेल, अन्न द्या ना त्याला, 2 घास खाऊ द्या, त्याला पाणी द्या ना, लई लागत नाही. परमार्थ करण्यासाठी लईची आवश्यकताच नाहीये मुळात. ढोंग करण्यासाठी लईची आवश्यकता आहे, सोंग करण्यासाठी लईची आवश्यकता आहे. आलं लक्षात. धोतर, शर्ट, टिळा, टोपी हे परमार्थ करायसाठी नाही लागत, सोंग करायसाठी लागत. परमार्थ करणारा माणूस चांगला पॅन्ट शर्ट घालून सुद्धा चांगला परमार्थ करू शकतो. आलं लक्षात. म्हणून साडीवाल्या बाया ज्यावेळेस ड्रेसवाल्यांकडे अशा तिरक्या नजरेने पाहतात, आम्ही त्यांच्या नजरा पाहत असतो. आलं लक्षात. असं काय नाही की तिने कदाचित ती तुझ्यापेक्षा चांगली साधना करत असेल, तू कपड्यावरून काय जज करतेस तिला? आज काही माता माऊल्या भाग्यवशात त्यांच्या व कर्मवशात त्यांचे मालक बरोबर नाही, तीर्थाच्या ठिकाणी येतात, लोक लज्जेपोटी काय लावतात, ते टिकले लावतात. बाकीच्या लोकांना माहिती असतं त्यांना बाई अशा वाकड्या नजरेने पाहतात. बाई आधीचा नवरा कुचका होता, मारका होता, म्हणून तो मेला. आता तिने भगवान परमात्मा रूपी नवरा केलेला आहे, आता नाही मरणार ते, तिच्या तिला सौंदर्य प्राप्त होणार आहे महाराज. आलं लक्षात. असं नका समजू. आलं लक्षात. जगामध्ये आता एक वृंदावनची किती गोष्ट सांगू महाराज. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास, असे 10-15 दिवस जरी सांगितले ना तरी कमी पडणार नाही. आता ही जी आमच्या कीर्तनाला येणारी माणसं बसलेली आहेत महाराज, कीर्तन सुद्धा 4 तासाचं असतं. आणि आधीच सांगतो 2 तासाचे कीर्तनवाल्यांनी बंद करा ते. कसं आहे, हे साहित्य असं आहे, लक्षात घे, हे कर्ण पिशाच आहे. मोबाईल चांगला आहे, वाईट आहे का? तो चांगला आहे, पण तो माणसातून उठवतो. मग तुम्ही ठरवा लवकर उठायचंय का? कळलं ना? तर असं आहे. मी एक ती घटना सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. की गोस्वामी जी होते आपल्या वृंदावनामध्ये, वैष्णव संत, खूप ताकदीचे संत होते, आणि मीराबाई भेटायला आली. मीराबाईला वाटलं शुद्धतीचा भाव, दर्शन घ्यावं असं वाटलं. आणि दर्शन घ्यावं असं वाटल्यानंतर ती ज्यावेळेस सरसावली त्यावेळेस तिथं एक शिष्य होता, तो म्हणे दूर खड़ी रहो, तुमको समझ में नहीं आता, सन्यासी महात्मा है, वैष्णव महात्मा है, वो स्त्री उनको हाथ स्पर्श नहीं कर सकती, उनके चरण दर्शन नाही. लक्ष दे, तो पुरुष आहेत, फक्त पुरुषच दर्शन घेऊ शकतात, स्त्रिया दर्शन घेऊ शकत नाही.
मीराबाईने एक सुंदर वाक्य वापरलं, असं ते पुरुष आहेत. माझ्या आयुष्यात तर अजून कुणी भेटलं नव्हतं. मला तर अजूनपर्यंत असंच वाटत होतं की या जगामध्ये एकच पुरुष आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आलं लक्षात? आणि ते शब्द गोस्वामींनी ऐकले, हृदयाला वेदना झाल्या. आतापर्यंत मी पुरुषपणाचा अहंकार काय करत होतो, बाळगत होतो. महाराज आता इथं मीराबाई दर्शनासाठी आली होती. महाराज ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं त्यांनी, ते पळत आले आणि तिलाच लोटांगण घातलं आणि तिचं दर्शन घेतलं. किती भाग्यवान आहेस तू, तुझ्यामुळे मला आत्मबोध झाला. आलं लक्षात? म्हणून आमचे आठवले शास्त्री किती महाराज, जगात जे दिलं नाही तुम्हाला ती गीता दिली. 15 अध्यायातला श्लोक पहा, उत्तम हा पुरुषस्तोन्य परमात्मेत उदारता यो लोकत्रयमाविषय विवर्तवेश्वर. या जगामध्ये कोण पुरुष असेल तर फक्त भगवान परमात्मा पुरुष आहे. आलं लक्षात? म्हणून काय आपल्याला वाटतं आपण पुरुष आहे. आपण पुरुष आहे का? आपल्याला मेकअप करावासं वाटतं का नाही? दाढी करावीशी वाटते का नाही? सफेद झालेली केस काळी करायची वाटतात का नाही? कशाची लक्षणं आहे ती? पुरुषांमध्ये बायकांची लक्षणं आहेत, आपल्याला स्तन आहेत का नाही? वक्ष आहेत का नाही आपल्याला? लक्षात. म्हणून प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री दडलेली, ती कधी कधी येते बाहेर, नाही का? आता तर म्हणतात की बाबा ते साड्या बी घालायला लागल्यात पुरुष मंडळी. आता तुम्ही जीन्स घालल्यानंतर आम्ही काय घालावं? मग आम्ही साड्या घालायला लागलो. आता त्याचं काय शो बिवीला हे रे नाही का? असं मला काहीतरी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा होता. हा, वृंदावनातलं एक वाक्य सांगतो. एक बंगालचा एक साधक भगवंताच्या दर्शनासाठी वृंदावनला आला आणि दर्शन घेऊन. तसं निश्चलानंद महाराजांची किंवा पंचदशीचे पंचदशीकार आमचे स्वामी अद्वैतानंदजी यांचे पण काय सांगायचं महाराज, नुसतं वृंदावन सांगायचं म्हटलं तरी 15 दिवस पूर्ण नाही. तुम्हाला ते ऐकायचं नाही, म्हणजे ऐकायचंय पण वेळ पडत नाही. असं लई बोलून पण फायदा नाही महाराज. तुम्ही म्हणताल पुढच्या वर्षी रामकृष्ण गाव डोंबरे महाराज. तर आले महाराज, त्या वृंदावनाचे दर्शन करू लागले. वृंदावन अशी भूमी आहे महाराज, आलं लक्षात, की एकदा